तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव आणि ईश्वरी पासून. तर आता इथे ईश्वरी खूप वैतागलेली असते आणि आता ती पुटपुटत असते की मला म्हणत होते टेन्शन घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. ओ बंद करा, बंद करा असं म्हणते ईश्वरी अर्णवला. मला सांगा, एवढं सगळं मला सांगत होता टेन्शन घेऊ नकोस, पण तुमच्या तोंडावर दिसत होतं ते टेन्शन असं म्हणते ईश्वरी. माझा चेहराच तसा आहे असं म्हणतो अर्णव. रेस्टिंग फेस. कसला फेस असं म्हणते आता ईश्वरी. रेस्टिंग फेस असं म्हणतो तो. तुझं तोंड बघ, असं वाटतंय की कायम भांडायचं असतं तुला असं म्हणतो तो. ते काय असू देत, पण तुमच्या तोंडावर टेन्शन मात्र दिसत होतं असं म्हणते ईश्वरी. आलं होतं टेन्शन, मग काय असं म्हणतो अर्णव. कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये थोडंसं टेन्शन चांगलंच असतं ना, म्हणूनच आम्ही जिंकलो असं म्हणतो अर्णव. म्हणून आम्ही जिंकलो असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणतो अर्णव. ओ मी जे मनामध्ये बोलले, मी जे डोक्यामध्ये विचार केला ते तुम्ही ऍक्च्युअल मध्ये करत होतात म्हणून आपण जिंकलो असं म्हणते ईश्वरी. ते काय फुंचुंगी बुंचुंगी काय होतं ना, ते सगळं माझ्या डोक्यामध्ये आलं होतं, मग तुम्ही कात्री फिरवली हिरो सारखी, कचा कचा असं चिंध्या कपाला घेतल्यात तुम्ही असं म्हणते ईश्वरी. ते मनातनं काय असतं ते असं म्हणते ईश्वरी. रतारण म्हणतो टेलिपॅथी. हा टेलिपॅथी, होमिओपॅथी मालूम नाही काय आहे ते, पण मी जे मनामध्ये बोलले ते तुम्ही केलं म्हणून आपण जिंकलो असं म्हणते ईश्वरी. म्हणून माझे फॅन्स आणि फॉलोअर्स वाढतायत. आणि मी कोण झाले बोला असं म्हणते ईश्वरी. आणि आता ती अर्णवच्या आचींवर हात ठेवते. बोला बोला असं म्हणते ती. सेलिब्रिटी असं म्हणतो अर्णव. सेलिब्रिटी झाले असं म्हणते ईश्वरी. तुझं झालं असेल तर माझं काम करू थोडं मी असं म्हणतो अर्णव. बघा केवढं झालं तरी बायकोला क्रेडिट द्यायचं नाही असं म्हणते ईश्वरी. अरे मी सिंदोर क्रेडिट दिलं ना, तू जेवढं केलंस तेवढं तुला क्रेडिट दिलंच ना असं म्हणतो अर्णव. आता सगळं क्रेडिट तुला देऊ का मी असं म्हणतो अर्णव. सगळ्याचा क्रेडिट मी देऊ का तुला आता असं म्हणतो अर्णव. बघा सात्विक फॅशनचा सीईओ आणि छोट्याशा क्रेडिट साठी भांडतो. बायकोचं काही कौतुकच नाही असं म्हणते ती. सगळं तू केलंस, सगळं क्रेडिट तुझंच आहे, सगळं कौतुक तुझंच आहे असं म्हणतो अर्णव. आता तुझे फॅन्स इतके वाढलेत, तुझे फॉलोअर्स इतके वाढलेत, आता सेलिब्रिटी झालेस तू नाही असं म्हणतो अर्णव. असं म्हणून हसते ईश्वरी. मग उभी काय आहेस इथे, बस ना असं म्हणतो अर्णव. पण इथे नाही तिथे असं म्हणतो. केस पुसा अजूनही ओलेच आहेत असं म्हणते ईश्वरी. नाहीतर माझ्या शेजारी रात्रभर शिंकत झोपाल माझ्या बाजूला असं म्हणते आता ईश्वरी. कसं कसं दाखव असं म्हणतो आता इथे अर्णव. तर असं एकदाच दाखवते मी असं म्हणते आता ईश्वरी. आणि दाखवत नाही त्याला करून. तर आता तो आपली केस पुसून घेत असतो. तर आता इथे सौदामिनीला आणि देवचाळीला दाखवलंय. तर आता इथे सौदामिनीला देवचाळे म्हणतो आता मी मॅडम निघतो. तर आता सौदामिनी म्हणते देवचाळे माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. ठीक आहे, जे काय झालं ते झालं, आता पुढे काय करता येईल ना याचा विचार करूया असं म्हणतात ते. मला आता तुम्ही असं सांगा की सात्विक फॅशनला ह्या कॉम्पिटिशन मधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आता काय करू शकाल. मॅम तुम्हीच ठरवा आणि सांगा असं म्हणतो तो. जे काय लागेल ते मी माझ्या परीने नक्की करेन असं म्हणतो तो. तर आता सौदामिनी तिच्या समोरून थांबते. तर आता बंदूक धरते ती त्याच्या छातीवर. मॅडम हो असं म्हणते ती. देवचाळे आता पुढच्या राऊंड मध्ये जे काय होणार असेल ना ते सगळ्यात आधी मला कळलं पाहिजे असं म्हणते आता सौदामिनी. आणि ह्या वेळेला कुठलीही चूक होता कामा नये. गॉट इट असं म्हणते सौदामिनी. येस येस असं म्हणतो होता देवचाळे. तर आता तो निघून जातो तिथून. निघा असं म्हणते ती. खूप जास्त चिडलेली असते आता इथे सौदामिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला दाखव. तर आता ईश्वरी चिडलेली असते आणि आता ती येऊन देवासमोर थांबलेली असते. अर्णव मात्र आपलं काम करत असतो. गणू बाप्पा बघितलंस ना, कुणाला माझं काही कौतुकच नाही असं म्हणते ईश्वरी. एवढं सगळं केलं मी, पण थोडं सुद्धा क्रेडिट द्यायचं नाहीये कोणाला. एवढे माझे फॅन्स आणि फॉलोअर्स वाढतायत सोशल मीडियावर. सेलिब्रिटी झाली आहे मी. सगळ्या लोकांना कौतुक आहे. त्या शिर्केला कौतुक आहे, त्यांनी सुद्धा फोन करून माझं कौतुक केलं असं ती जोरात रडत असते बघा प्रेक्षक हो. अर्णवला ऐकू जावं म्हणून. पण माझ्या घरचे, माझा नवरा, त्याला काही एक कौतुक नाहीये माझं. काय बाबा आता तू तरी कर माझं कौतुक, तूच आहेस आता गणू बाप्पा मला असं म्हणते ईश्वरीने पाया पडत असते ती देवासमोर थांबून. तर आता इथे अर्णव हसतो. थँक्यू गणू बाप्पा असं म्हणते ईश्वरी, माझं कौतुक केल्याबद्दल असं म्हणते ईश्वरी. तर आता तिचं पाया पडून होतं. तर आता इथे अर्णव येतो आणि तो ईश्वरीच्या पाठीमागे थांबलेला असतो. काय असं म्हणते ईश्वरी. ते असं म्हणतो अर्णव तुला काहीतरी द्यायचं होतं असं म्हणतो अर्णव. काय असं म्हणते ईश्वरी. क्रेडिट असं म्हणतो अर्णव. आणि ते करायचं होतं असं म्हणतो अर्णव. काय असं म्हणते ईश्वरी. तुझं कौतुक असं म्हणतो अर्णव. ऍक्च्युली यू आर राईट, जे काय झालं ते सगळं तुझ्यामुळेच झालं. म्हणजे तू ती मशीन रिपेअर केलंस म्हणून थोडं प्रेमाने असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव तिचा हात पकडतो. सगळं तुझ्यामुळेच झालं असं म्हणतो अर्णव. तू नसली असतीस तर कॉम्पिटिशन आपण नाही जिंकू शकलो असतो. तू नेहमी मला साथ देतेस सगळ्या अप्स अँड डाऊन्स मध्ये. दरवेळेस मला सपोर्ट करत असतेस. सो थँक्यू सो मच फॉर बिंग विथ मी असं म्हणतो अर्णव. झालं की अजून बोलू असं म्हणतो अर्णव. पास पास असं म्हणते ईश्वरी. ते आता काय असं म्हणतो अर्णव. ते म्हणालात ना मुलींचे हजारो मेसेजेस, तर आता अर्णव म्हणतो लाखो. मुलींचे लाखो मेसेजेस ते मला बघायचे आहेत असं म्हणते ईश्वरी. व्हॉट प्लीज असं म्हणतो अर्णव. ओ असं म्हणते ईश्वरी. तुला बघायचे आहेत, तुला बघायचे आहेत म्हणजे मी नाही दाखवणार, एकदाच चान्स देतो असं म्हणतो अर्णव. तू नाही म्हणालीस असं म्हणून तो निघून जातो तिथून. सर असं म्हणते ईश्वरी. असंच करतात असं म्हणते ईश्वरी. कौतुक केलं आणि बघा. तर आता ईश्वरी हसते बघा प्रेक्षक हो. गणू बाप्पा जे आहे ते एकदम बढिया आहे असं म्हणते ईश्वरी. अर्णवकडे बघत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात. तर आता इथे ईश्वरी म्हणते काय पुढचा राऊंड. तर आता शिर्के म्हणतात आतापर्यंतचे 2 राऊंड झाले, त्यामध्ये एका पार्टिसिपेंटचं फक्त एक सपोर्टिव्ह रोल होता, पण आता जो राऊंड होणार आहे त्यामध्ये दोन्ही पार्टिसिपेंटचा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असेल असं म्हणतो शिर्के. ग्रेट असं म्हणतो आकाश. साऊंड्स इंटरेस्टिंग. या राऊंडची थीम आहे आर्ट इन्स्पायर्ड फॅशन.
म्हणजेच कोणत्याही कलेवर आधारित अशी असं म्हणतो तो. बढिया आहे हे असं म्हणते ईश्वरी. मी ना असं म्हणते ईश्वरी मस्त चटपट असं इंदोरी चाट बनवते हा असं म्हणते ईश्वरी. सगळं खाण्याचं असं म्हणतो अर्णव. अरे पाककला सुद्धा म्हणजे एक कलाच आहे असं म्हणतो अविनाश. असं म्हणते ईश्वरी. ऐकलत ना? पण मॅम तुम्ही जे पहिल्या राऊंड मध्ये केलंय ते तुम्ही पुन्हा नाही करू शकत हा असं म्हणतो शिर्के. ऐकलत ना? असं म्हणतो अर्णव. मेक सेन्स असं म्हणतो आकाश. म्हणजे आपल्याला दुसरं काहीतरी शोधायला लागेल असं म्हणतो आकाश. येस यू आर राईट असं म्हणतो अर्णव. काहीतरी ऑप्शन मिळेलच. विल फाइंड आउट असं म्हणतो अर्णव. तर आता इथे अंजली म्हणते आर्ट इन्स्पायर्ड बाय डान्स, आर्ट इन्स्पायर्ड बाय पेंटिंग्स असं काहीतरी करू शकतो असं म्हणते अंजली. हा चांगली कल्पना आहे असं म्हणतात आजी. म्हणजे हस्तकला आहे, शिल्पकला आहे, कला हे सगळ्यांना कला, पण ह्या सगळ्या कला सगळ्यांनाच येतात असं नाही असं म्हणतो अविनाश. अरे हो पण येईल असं काहीतरी शोधूया ना आपण असं म्हणतात आजी. असं म्हणते ईश्वरी. म्हणजे आपल्याला आता ह्याचा विचार करायचा आहे की कोण कोणती कला कोणत्या तरीकेने पेश करू शकतात असं म्हणते ईश्वरी. तर आता नम्रता म्हणते इशू असं म्हणते नम्रता. मी काय म्हणते मी रांगोळी काढू का? कशी वाटते आयडिया असं म्हणते नम्रता. बढिया असं म्हणते ईश्वरी. नमुताई ना खूप कमाल रांगोळी काढते. आजी अंजली ताई मामा तुम्हाला सांगते लहानपणापासून ना नमुताई इतकी बढिया रांगोळी काढते. तिला खूप प्राइजेस पण मिळालेत. म्हणजे टिपक्यांची असू दे किंवा बिना टिपक्यांची असू देत असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे मग तू रांगोळीच काढ असं म्हणतो आकाश. बघूया अजून काही बेटर सुचतंय का असं म्हणते नम्रता. ईश्वरी तू काय करणार आहेस असं म्हणते अंजली. मी असं म्हणते ईश्वरी. मी काय करू दिमागच चालत नाही असं म्हणते ईश्वरी. पेंटिंग असं म्हणतो आकाश. तू पेंटिंग करू शकतेस आणि दादा पेंटिंग बेसवर काहीतरी डिझाईन बनवू शकतो असं म्हणतो आकाश. हा ही बेस्ट आयडिया असं म्हणतो अविनाश. नाहीतरी ईश्वरी तू कापडावरती कशिदा वगैरे छान करशील सुद्धा असं म्हणतो अविनाश. बट व्हॉट कशिदा असं म्हणतो अर्णव. तर आता इथे अंजली म्हणते एम्ब्रॉयडरी. कारण आता इथे अर्णवला कळत नसतं ना व्हॉट कशिदा म्हणत असतो तो. नाही नाही एम्ब्रॉयडरी स्टाईलला ओव्हरलॅप करेल, फॅशनला ओव्हरलॅप कधीच नको असं म्हणतो तो. त्याच्यामध्ये काय वेगळं आहे का असं म्हणते अंजली. मी सिंदूरकडे अशी कला आहे जी खूप युनिक आहे, म्हणजे जी आय डोंट थिंक कोणाकडे असू शकेल असं म्हणतो अर्णव. कोणती कला सर असं म्हणते ईश्वरी. भांडायची असं म्हणतो अर्णव. खूप युनिक आहे कोणाकडेच नाही असं म्हणतो अर्णव. काय रे असं म्हणतात आजी. सर मी भांडते हा मला ना तेवढी तर कल्ली अवगत आहे. मी छान स्वयंपाक पण करू शकते असं म्हणते ईश्वरी. मी जे पदार्थ करते ना ते चांगले चांगले पदार्थ करते. समोसा, गोलगप्पे, कचोरी, जलेबी. पण नाही तुम्हाला ते दिसले नाहीत पदार्थ कारण तुम्हाला ते खायचे नाही आहेत. त्या पदार्थांची वाट लावून तुम्हाला खायची असते असं म्हणते ईश्वरी. फासफूसवालं सलाड नाही तर ते स्मूथी काय तेशी बिसिंदर असं म्हणतो अर्णव. एक मिनिट असं म्हणतो अविनाश. तुम्ही पुन्हा भांडायला लागला तर पायाचे अंगठे धरून उभं करेन मी असं म्हणतो अविनाश. तर आता इथे सगळे हसायला लागतात. अरे ते आपण एक टीम आहोत ना मग आपण टीमने विचार करूया असं म्हणतो अविनाश. हे काय इशू तू डान्स करतेस का असं म्हणते नम्रता. तू डान्स कर असं म्हणतो आकाश. डान्स करू शकते पण शाळेमध्ये वगैरे करायचे नंतर इतक्या वर्षांनी. इशू हे बघ अजिबात टेन्शन घेऊ नकोस असं म्हणते नम्रता. छान करशील तू डान्स असं म्हणते नम्रता. मॅम पण ह्यात एकच अडचण आहे असं म्हणतो शिर्के. आता काय असं म्हणतो अविनाश. जर आपण डान्स हा आर्ट फॉर्म निवडला तर डान्स इन्स्पायर्ड बाय आर्ट आपल्याला मॅच करावं लागेल तरच आपल्याला पॉईंट मिळतील असं म्हणतो शिर्के. आणि दुसऱ्या अपोनेंटने डान्स हा ऑप्शन निवडला तर त्यांच्यापेक्षा थोडंसं आपलं वेगळं दिसलं पाहिजे तरच कुठून दिसेल आपला परफॉर्मन्स असं म्हणतो तो. बरोबर आहे पण कठीण आहे ना जरा हे असं म्हणते अंजली. आपण असं काहीतरी करूया की सगळ्यांना जड गेला पाहिजे आपल्याला सोपं असं म्हणतो अविनाश. तर आता काहीतरी चुकतं बघा प्रेक्षक हो त्याचं बोलताना. तर आता सगळं हसायला लागतं. ओ डॅड असं म्हणतो आकाश. मी काय बोलतोय तुम्हाला मला तरी कळतंय का असं म्हणतो आकाश. हे कसं वाटतंय असं म्हणते ईश्वरी. अंजली ते असं म्हणते ईश्वरी. तर आता काहीतरी दाखवत असते ती जमेल तुला असं म्हणते अंजली. तर आता इथे अर्णव बघतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आकाश आणि नम्रता पण बघत असतात. दिस इज व्हॉट कुचिपुडी. पण ह्या डान्सवर मी आर्ट कसं करू म्हणजे मला कळत नाही असं म्हणतो अर्णव. मला कुठे येतो चुपुटचुडी डान्स असं म्हणते आता ईश्वरी. मग आपण एक काम करूया का तरी वेगळं शोधूया ना आपण त्यावर असं म्हणतो अविनाश. हे बघ हे येईल का तुला सांग असं म्हणते अंजली. हे तुला असं म्हणतो अर्णव तुला येईल का नाही जमणार सर असं म्हणते ईश्वरी. सारखं मला हे नाही जमणार ते नाही जमणार असं म्हणते ईश्वरी. बरं ऐका असं म्हणतात आजी. तुम्ही सगळ्यांनी आता हातातली कामं बाजूला ठेवा. आज मी कितीतरी दिवसांनी छान स्वयंपाक केलाय. सगळ्यांनी शांतपणे जेवा असं म्हणतात आजी. आजी तूच म्हणाली ना ती असं म्हणतो आकाश. अरे हो पण आजचा दिवस साजरा करायला नको का? चला जेवायला चला असं म्हणते आजी. थिंक आजी इज राईट. तुम्ही सगळ्यांनी वा पुढे जेवायला बसा. मी सिंदूर जरा सर्च करतो असं म्हणतो आता इथे अर्णव. चिंटू असं म्हणतात आजी. चल आणि इथे फोन असं म्हणते आजी. चल चल फोन दे असं म्हणून आजी सगळ्यांचा फोन घेतात बघा प्रेक्षक. चला चला जेवायला चला असं म्हणतात आजी. आकाश तुला काय वेगळं सांगायला हवं का असं म्हणतात आजी. तर आता फोन घेऊन गेलेले असतात आजी. तर आता राकेशला दाखवले चिंटूकल्या माझ्या इंदोरी चिलबीला माझा हाऊ दिलो नाहीस तू. आता ह्याची शिक्षा देणार मी तुला असं म्हणतो राकेश. आता तुझा सगळा माज उतरणार. तुझं स्टेटस तुझं सात्विक फॅशन्स सगळं सगळं शून्य होणार असं म्हणतो राकेश. तर आता तो आपल्या हातामध्ये बॉम्ब घेतलेला असतो बघा प्रेक्षक. एक भयानक स्फोट बुम असं म्हणतो राकेश. तर बघा प्रेक्षक जेलमध्ये कसं काय बॉम्ब मिळतो ह्या राकेशला खरंच काहीतरी दाखवतात प्रेक्षक. हा राकेश कुठल्या लेवलचा नीच आहे याची कल्पना तर आहेच तुला असं म्हणतो राकेश. आता तुला कळायच्या आत आता तुझ्या चिंधड्या उडणार. एकदा मला इथून बाहेर येऊ दे आणि मग सरळ भेटू
तुझ्या शोकसभेत असं म्हणतो होता राकेश. येईल हा मी तुझ्या फोटोला हार घालायला. रडत रडत असं म्हणून आता मुद्दाम रडायला लागतो राकेश आणि हसायला लागतो जोरात बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच इथे इन्स्पेक्टर आलेला असतो. तर आता सगळ्या कायद्यांना तो बघत असतो. तर आता तो येतो आणि राकेशला सुद्धा बघतो. तर आता राकेश खूप जोरात हसत असतो. काय रे असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता घाबरतो राकेश. ऐक असं म्हणून ड्रामा करायला लागतो तो. ऐका ऐका असं करत असतो तो. तर आता तो शॉल घेऊन बसलेला असतो. तर आता तो बॉम्ब लपवतो. कशाला वळतोयस, काय नाटके लावलीस असं म्हणतो इन्स्पेक्टर. सर अहो खरंच खूप थंडी वाजल्यासारखं तापासारखं वाटतंय हो असं म्हणतो राकेश. तर आता आतमध्ये येतो बघा प्रेक्षक हो इन्स्पेक्टर. हे बघ बंद कर हा तुझी नाटकं असं म्हणतो तो. नाटक नाही खरंच सांगतोय मी. डोकं दुखतंय, अंग दुखतंय, शरीर दुखतंय असं म्हणून ड्रामा करायला लागतो आता इथे राकेश. काहीतरी झालंय मला असं म्हणतो तो. तर आता ड्रामा करायला लागतो तो. झोपणा निवांत असं म्हणतो इन्स्पेक्टर. साहेब अहो त्याच्यावर झोपल्यामुळे त्रास होतोय. सवय नाही ना याच्यावर झोपायची असं म्हणतो राकेश. हो असं म्हणतो इन्स्पेक्टर. सवय नाही याच्यावर झोपायची. मग तुला काय स्पेशल रूम देऊ असं म्हणतो तो. निवांत झोप नाहीतर असा ठोकेल ना असं म्हणतो इन्स्पेक्टर. नाही 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 माफ करा साहेब, सॉरी असं म्हणतो राकेश. झोपतो मी असं म्हणतो राकेश. तर झोप चाल असं म्हणतो आता इन्स्पेक्टर आणि निघून जातो तिथून. ताप करून ठेवलाय माझ्या डोक्याला असं म्हणतो तो आणि निघून जातो इन्स्पेक्टर तिथून. तर आता राकेशने बॉम्ब लपवलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आनंद होतो राकेशला. गेला येडा. तर आता तो ड्रामा करायला लागतो परत आणि मुद्दाम हसायला लागतो. तर आता तो परत बॉम्ब घेतो आपल्या हातात ते बघा प्रेक्षक आणि विचित्र हावभाव करतो तो आपल्या चेहऱ्यावरती. तर आता इथे परत राजशिर्क्यांचं घर दाखवले. तर आता इथे नम्रता थांबलेली असते. तर ईश्वरी येते म्हणते ताई काय अगं एवढा उशीर झाला झोपली नाहीस असं म्हणते ईश्वरी. नाही ते जरा टेन्शन आलंय असं म्हणते नम्रता. कसलं असं म्हणते ईश्वरी. अगं तुझाच विचार करत होते असं म्हणते नम्रता. म्हणजे बघ ना तू आणि जिजू आतापर्यंतच्या सगळ्या राऊंड्स इतक्या बढिया खेळल्यात पण आता हे डान्स आणि फॅशन काय ठरलंय तुझं असं म्हणते नम्रता. म्हणजे डान्स करणार आहेस ना असं म्हणते नम्रता. हो म्हणजे मलाही कळत नाहीये. टेन्शन आलंय कितीक वर्ष मी घुंगरूला हातच नाही लावलाय अगं असं म्हणते ईश्वरी. अगं इशू टेन्शन नको घेऊस. म्हणजे एकदा शिकलेली कला कोण विसरतं असं म्हणते नम्रता. बरोबर आहे तुझा असं म्हणते ईश्वरी. पण शाळेत जसा अभ्यास वाढत गेला तसा डान्सकडे लक्षच नाही ना दिलं असं म्हणते ईश्वरी. आणि आता एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये डान्स करायचा आणि तोही जिंकण्यासाठी. इशू येईल तुला डोंट वरी असं म्हणते नम्रता. आणि तिथे वल्लरी लपून छपून सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक. आता मी झोपते आणि तू सुद्धा झोप असं म्हणते ईश्वरी. हो हो असं म्हणते नम्रता. गुड असं म्हणते ती. तर आता इथे ईश्वरी वर जाते बघा प्रेक्षक हो. तर आता वल्लरी आलेली असते. ए असं म्हणते वल्लरी. ए नम्रता ये इथे असं म्हणते वल्लरी. तर आता नम्रता बोलवून घेतलेली असते वल्लरी. येडेस का असं म्हणते वल्लरी. चल असं म्हणते आणि ती नम्रताला बाहेर घेऊन जाते. तर आता छान असं म्हणते वल्लरी. मस्त चाललं होतं तुझं. काय झालं आई असं म्हणते नम्रता. जेवढं सगळं होऊनही तू मलाच विचार काय झालंय असं म्हणते वल्लरी. इथे मी प्रयत्न करतेय जीवाचं रान करते की ईश्वरी आणि अर्णव या स्पर्धेत जिंकू नये म्हणून. वाटेल ते प्रयत्न करते वाटेल ते रिस्क घेते आणि तू काय करतेस असं म्हणते ती. ईश्वरीचा उत्साह वाढवतेस. जमेल तुला इशू काळजी नको करू. कधी कधी ना तुझ्या डोक्यात मेंदू आहे की नाही असाच प्रश्न पडतो मला असं म्हणते ती. आई देवाने मला मेंदू दिला आहे तो हल्ली तुमच्यापेक्षा जरा जास्तीच चालतो असं म्हणते नम्रता. नम्रता असं म्हणते वल्लरी. हे बघा मला माहिती आहे तुम्ही काय बोलताय ते. इशूला डान्स करता येत असला तरी आता तिची सराई गेली आहे त्यामुळे माझा तर फायदाच होईल ना असं म्हणते नम्रता. वा 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 असं म्हणते वल्लरी. काय लॉजिक दिलंय ग. त्या ईश्वरीला दिसत नव्हतं तरी तिने स्वयंपाक केला ना. त्याची सवय होती तिला असं म्हणते आता वल्लरी. त्या मशीन रिपेअर केलंच ना त्याची सवय होती का तिला असं म्हणते वल्लरी. नव्हती ना तरीही जिद्दीने सगळं पूर्ण केलंच ना असं म्हणते वल्लरी. नम्रता तुझी बहीण आता तुझ्यापेक्षा जास्त मलाच कळायला लागले असं म्हणते वल्लरी. एखादी गोष्ट ठरवली ना तिने तर जिद्दीने पूर्ण करते म्हणजे करतेच असं म्हणते वल्लरी. नम्रताला खूप वाईट वाटत असते सगळं ऐकून बघा प्रेक्षक हो. तर आता ती खूप वैतागलेली असते. तर आता नम्रता आत जात असते. काय काय कुठे निघालीस असं म्हणते वल्लरी. आता मला टाळतेस तू आणि अर्णव आणि ईश्वरी जिंकले तर तेव्हा काय करशील असं म्हणते ती. अहो सगळं तर करते ना मी असं म्हणते नम्रता. पण कमी पडताय ना बाळा असं म्हणते वल्लरी. तुझे प्रयत्न कमी पडतायत असं म्हणते वल्लरी. हे बघ आता आपल्याला असं काहीतरी करायला हवं की ती ईश्वरी पुढच्या फेरीमध्ये जाऊच शकणार नाही असं म्हणते वल्लरी. लक्षात येते का असं म्हणते वल्लरी. कळतंय का मी काय म्हणते ते असं म्हणते आता वल्लरी. तर आता नम्रता म्हणते मी नाही जिंकू देणार तिला असं म्हणते नम्रता. मी ईश्वरीला जिंकू देणार नाही. मी ईश्वरीला जिंकू देणार नाही. असा नुसता जप करून काहीच होणार नाही. काहीतरी कृती पण करावी लागेल ना. कारण आता हळूहळू सगळंच तिच्या हातून चांगलं होत चाललंय आणि तुझ्या हातून इष्टच चाललंय असं म्हणते आता वल्लरी. कळतंय ना. तर आता नम्रता खूप टेन्शन मध्ये असते बघा प्रेक्षक हो. आई पण आपण आता करायचं काय असं म्हणते नम्रता. आपण ईश्वरीला पुढच्या फेरीमध्ये नाचायलाच दिलं नाही तर म्हणजे तिला स्टेजवर उतरताच आलं नाही तर असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो. तर आता हसते बघा प्रेक्षक हो नम्रता. तर बघा प्रेक्षक वाचा बघ इथे समोर बघत रेखामध्ये काय ते. तर आता इथे अर्णव ईश्वरीच्या पायामध्ये घुंगरू बांधतो. आता का बांधताय घुंगरू असं म्हणते ईश्वरी. डान्स कर असं म्हणतो अर्णव. व्हॉट्स द प्रॉब्लेम असं म्हणतो तो. माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणते वल्लरी सौदामिनीला. तर आता सौदामिनी म्हणते फुल प्रूफ आहे का आधी ऐकून तरी घ्या असं म्हणते वल्लरी. बोल असं म्हणते सौदामिनी. तर आता काय काय सांगते वल्लरी मात्र ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रता ईश्वरीला पाडण्यासाठी प्लॅन करते. तर आता इथे नम्रता खाली बसलेली असते. इशू असं म्हणून जोरात ओरडते नम्रता. तर आता
ईश्वरी कपडे घेऊन येत असते बघा प्रेक्षकांनो खाली. तर आता ती खाली येतच असते आणि खूप आनंद झालेला असतो वल्लरीला आणि नम्रताला की आता ईश्वरी पडणार म्हणून. कारण आता तिथेच गम लावून आलेली असते ना वल्लरी. किती वाईट आहे बघा प्रेक्षकांनो नम्रता, किती क्रिमिनल माइंडेड आहे खरंच प्रेक्षकांनो. ईश्वरीला कधी कळणार हे. तर बघा प्रेक्षकांनो रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायची असतील तर आमचा व्हिडिओ बघतच राहा.